मेंदिके गावात एक खांब आहे, जो वाऱ्याने नाही तर शक्तीने हलतो. हा खांब लाकडाचा आहे, पण याला हात लावायची हिंमत आजही कोणी करत नाही, कारण हा खांब जिवंत आहे. लोक म्हणतात, कोणावर करणी असो, बाधा असो किंवा बाहेरची हवा, या खांबाच्या संपर्कात आलं की ते सावट किंचाळत बाहेर पडतं. पण प्रश्न हा आहे, एका वाळलेल्या लाकडात एवढी भयानक ताकद आली कुठून? ही कथा आहे त्या दुपारची, जेव्हा साक्षात बाळूमामा इथे विश्रांती घेत होते. अचानक रानातून एक माणूस धावत आला. त्याचे कपडे फाटलेले, डोळे रक्तासारखे लाल आणि तोंडातून जनावरच्या गुरगुरण्याचा आवाज येत होता. तो माणूस नव्हता उरला, त्याच्यावर एका भयानक शक्तीने ताबा मिळवला होता. तो सरळ मामांच्या अंगावर धावला. वातावरण थिजलं, श्वास रोखले गेले, पण मामा जागचे हल्ले नाहीत. त्यांनी फक्त बाजूला पडलेली आपली काठी उचलली आणि एका झटक्यात जमिनीवर रोवली. मामांचा आवाज कडाडला, खबरदार, जिथं माझी काठी उभी आहे तिथं जगातली कोणतीही वाईट शक्ती तग धरू शकत नाही. त्या क्षणी जे घडलं ते पाहून निसर्ग सुद्धा हादरला. ती काठी जमिनीने अशी घट्ट पकडली, जणू काही त्या काठीला मुळं फुटली आणि त्या माणसाच्या शरीरातून एक वेदनेची किंकाळी हवेत विरली. त्याच्यावरचं ते भयानक ओझं त्या काठीच्या एका स्पर्शाने कोळसा झालं. तीच ही काठी, जो आज मेंदिकेचा खांब म्हणून उभा आहे. आज शेकडो वर्ष झाली, ऊन, वारा, पाऊस झेलूनही हा खांब तसाच उभा आहे. गावकऱ्यांनी याला कधी रंग लावला नाही, कारण जिवंत देवाला रंगाची गरज नसते. अमावस्येच्या रात्री आजही हा खांब थरथरतो. भक्त सांगतात, इथे डोकं टेकवलं की शरीरातला ताप निघून जातो आणि एक थंड शहार अंगावरून फिरतो. हा खांब आजही जागा आहे, तुमच्या रक्षणासाठी. विज्ञानाला हे कोडं सुटत नाही, पण भक्तांना उत्तर माहीत आहे. जोवर हा खांब उभा आहे तोवर स्वतः बाळूमामा इथे पहारा देत आहेत. आणि जिथं मामांचा पहारा, तिथं विषयात संपला. बाळूमामांच्या नावानं सांग भलं.